अमरावतीमध्ये 132 माजी सैनिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। 132 माजी सैनिकांची 5,40,00,000ची आता फसवणूक करण्यात आली। योग्य परतावा देण्याच्या आमिषातून माजी सैनिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। सुधीर चक्रे नावाच्या व्यक्तीनं फसवणूक केल्याचा आरोप आहे। प्रहार संघटनेकडून पोलीस आयुक्तांकडे या संदर्भात कारवाईची मागणी आता करण्यात आली। 132 माजी सैनिकांची 5,40,00,000ची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार आता अमरावतीमधून समोर येतो। योग्य परतावा देण्याच्या आमिषातून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। या सर्व संदर्भामध्ये हे सर्व आज माजी सैनिक प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वामध्ये आज सीपी साहेबांना भेटलो। आम्ही सीपी साहेबांना पूर्ण यांच्या सर्व डॉक्युमेंट, यांच्या नोटऱ्या, यांच्या सर्व कागद, हे सर्व ट्रान्झॅक्शन हे सीपी साहेबांना आम्ही सर्व दाखवून दिले आहे। त्यांनी उद्याच्या दिनांकात हे सर्व तपासून सर्व बयान घेऊन त्याच्या पूर्ण ट्रान्झॅक्शन ज्याच्या अकाउंटवर झालेलं आहे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करतो असे आज आम्हाला डीसीपी साहेब सागर पाटील साहेब यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे। तो व्यक्ती आहे जो संपर्कात आलेला आमच्याकडे 2020 पासून संपर्कामध्ये आहे आणि त्याची आर्थिक व्यवसाय चालू करण्याकरिता त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले। प्रत्येक लोकांकडून कोणाकडून 20 लाख, कोणाकडून 22 लाख, 18 लाख, 3 लाख, 5 लाख, 7 लाख असे गोळा करून 5,40,00,000 रुपये झालेले आहेत। आता आमची मागणी आहे की त्याला अटक करून आमचे पैसे पूर्ण परत द्यावे आणि 132 लोकांचे हे पैसे आहेत। 132 लोकांची लिस्ट आहे त्यांच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।